नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीके प्रश्न जे परीक्षेत वारंवार विचारले जातात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक जबरदस्त टिप सांगणार आहे जे परीक्षेत 2 ते 3 मार्क्स वाचू शकते। चला तर आता आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, मौसिनराम। मौसिनराम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो। तसेच मित्रांनो, मौसिनराम या ठिकाणाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया। मौसिनराम या ठिकाणाबद्दल अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। मौसिनराम हे ठिकाण पूर्व खासी टेकड्या मेघालय राज्यामध्ये आहे। मौसिनराम या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद हे 11,872 mm एवढे झालेला आहे। तसेच मित्रांनो, मौसिनरामने चेरापुंजीचा विक्रम मोडीत काढला आहे। तसेच मित्रांनो, चेरापुंजी म्हणल्याबरोबर तुम्हाला हमखास एक प्रश्न पडला असेल, महाराष्ट्राचे चेरापुंजी कोणत्या शहराला म्हटले जाते? मित्रांनो, महाराष्ट्राचे चेरापुंजी हे आंबोली या शहराला म्हटले जाते। त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे। तर महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाण हे महाबळेश्वर या ठिकाणाला म्हटले जाते। लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे, हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला? खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला? हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, 1960 साली। 1960 साली सिंधू जल करार केला गेला होता। तसेच मित्रांनो, सिंधू जल करार या कराराबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण पाहूया, ज्यावर अनेक वेळा टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो। भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये सिंधू नदी करार झाला। त्या अंतर्गत रावी, बियास, सतलज या नद्याचे पाणी भारताच्या वाट्याला आले, तर सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिम वाहिन्या नद्याचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले। तसेच मित्रांनो, सिंधू जल करारावर भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष आयूब खान यांनी स्वाक्षरी केली। तसेच मित्रांनो, सिंधू जल करार हे भारत देश आणि पाकिस्तान या 2 देशांदरम्यान झालेला आहे आणि याची मध्यस्थी जागतिक बँकेने केलेली आहे। लक्षात असू द्या। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? मित्रांनो, ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, गुजरात। गुजरात हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। तसेच मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाबद्दल अनेक वेळा टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये आणि एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे। त्यासाठी या टॉपिकवर आपण विस्तारपणे माहिती घेऊया। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना हे 14 ऑगस्ट 1862 साली झालेला आहे आणि मित्रांनो, याचे कार्यक्षेत्र आहे दमण दीव, दादर नगर हवेली, गोवा आणि महाराष्ट्र हे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहेत। लक्षात असू द्या, दमण दीव, दादर नगर हवेली, गोवा आणि महाराष्ट्र हे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहेत। तसेच मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी। तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे आहेत छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी। तसेच मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या हे 94 एवढी आहे। त्यानंतर मित्रांनो, सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं, नक्कीच देण्याचा प्रयत्न करा। पुढील प्रश्न आहे, 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? 1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता। ऑप्शन 1 आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन 2 आहे डॉक्टर सी.व्ही. रमन, ऑप्शन 3 आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी सर्व। मित्रांनो, या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, वरीलपैकी सर्व। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर सी.व्ही. रमन आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी या तिघांना सुद्धा
1954 मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला? पुढील प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक वेळा टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. तसेच मित्रांनो, राज्यसभेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण पाहूया, ज्यावर अनेक वेळा टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो. कलम 64 मध्ये राज्यसभा अध्यक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या हे 250 एवढी असते. 238 सदस्य हे राज्यांतर्फे निवडले जातात आणि 12 सदस्य हे राष्ट्रपतीमार्फत निवडले जातात. त्यानंतर मित्रांनो, राज्यसभेचे सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती हे असतात. त्यानंतर कार्यकाल. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, स्थायी सभागृह म्हणजे कधी न विसर्जित होणारा सभागृह. तसेच राज्यसभेचे सदस्य कार्यकाल हे 6 वर्षाचा असतो. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, राज्यसभेचे सदस्य कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 6 वर्ष. पुढील प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 16 मे 1929 साली. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात ही 16 मे 1929 साली झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 1784 साली. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना 1784 साली झाली. तसेच मित्रांनो, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण घेऊया. या संस्थेची स्थापना 15 जानेवारी 1784 साली झालेला आहे आणि याचे संस्थापक होते विल्यम जोन्स. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची ठिकाण होते पोर्ट विलियम, कोलकाता या ठिकाणी. तसेच मित्रांनो, या संस्थेचे उद्देश होते प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणे. लक्षात असू द्या, याचा उद्देश होते प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, मुंबई. मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. पुढील प्रश्न आहे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, देवमासा. सर्वात मोठा सस्तन प्राणी हे देवमासा आहे. पुढील प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, 1875 साली. तसेच मित्रांनो, टीसीएस पॅटर्न असो किंवा MPSCच्या परीक्षेमध्ये असो, आर्य समाजाबद्दल प्रश्न विचारला जातो. त्यासाठी आर्य समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण पाहूया. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 साली झालेला आहे आणि याचे ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी. आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. तसेच मित्रांनो, आर्य समाजाचे उद्देश होते शैक्षणिक, धार्मिक अभ्यास, अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा. लक्षात असू द्या, याचे उद्देश होते शैक्षणिक, धार्मिक अभ्यास, अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न आहे,
जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 उत्तराखंड. जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो, जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य हे वाघासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात असू द्या, वाघासाठी. तसेच मित्रांनो, जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे असं सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे वाघासाठी. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 चंद्र. पृथ्वीचा एकमेव उपग्रह हे चंद्र आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? मित्रांनो, खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया हे आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 जिनेवा. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, पुनःस्थापन हा शब्द कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? पुनःस्थापन हा शब्द कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 पुनःस्थापन. पुढील प्रश्न आहे, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 दर्पण. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. पुढील प्रश्न आहे, ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 दीर्घ. ई हा स्वर दीर्घ प्रकाराचा आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.